हॅलो, माझं नाव कोडबा अर्जुन बनकर लोहारा. मी शेती व्यवसाय करत आहे. माझे 2 मुलं आहे. मुलगी 7वीला आहे. त्यांच्यावर आमचेच गुरु पहिल्यानं शिक्षण होते, तेच मुख्याध्यापक झालेले आहे. आणि आमच्या विद्यार्थ्यांकडे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एक वेळा. आणि एक विनंती आहे शिक्षक लोकांना, इथून सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी कडक बनावा ही माझी विनंती आहे. आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी शिक्षण द्या हे माझं कर्तव्य आहे. मीडियम लेखा मराठी लेखा हे ते आम्हाला उमजत नाही. म्हणून एक शेतकरी हे विनंती करतो, गेल्या ते दिवस राहिल्या त्या आठवणी. म्हणून माझं थरकत चालतंय, मी कधी बोलेल नाही, पण माझ्या मनातले ते फक्त तुम्हाला सांगतोय. 2020 पासून ते 2023 2000 पासून ते 2023 पर्यंत हे आपला ग्रुप जमलेला आहे. हे डॉक्टर जे पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा. आकाशी सागर. मी सध्या मुंबईला असतो. मी एक 75 हॉटेलमध्ये हेड शेफ म्हणून काम करतो. मी 4 वर्ष अमेरिकेमध्ये पण होतो. मला एक मुलगा आहे, तो 4थीमध्ये आहे. धन्यवाद. धन्यवाद किशोर. मी आता लोहाराला आहे, लेडीज टेलर आहे. धन्यवाद. हॅलो, माझं नाव समाधान तुळशीराम बोरसे. मी सध्या एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत आहे औरंगाबाद येथे ॲज अ अकाउंटंट आणि LIC ॲडवायझर पण आहे. धन्यवाद समाधान. मित्र 2 फर्म आहेत, ज्योती कृषी केंद्र आणि सुयश एजन्सीज. त्याच्यानंतर माझा प्लॉटिंगचा पण व्यवसाय आहे. माझ्याकडे मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये 2 मोठे कामं आहेत आणि तोच व्यवसाय मी करतो. आणि मला 2 मुली आहेत, एक 4थला आहे आणि एक 1स्टला आहे. पाळा मित्र हो. पुढील परिचय देण्यासाठी उमेश पालिवाल आलेला आहे. मी उमेश संतोष पालिवाल, नाशिक इथे राहतो. शाळेमध्ये क्लर्क आहे आणि मला 2 वर्षाचा मुलगा आहे. धन्यवाद उमेश. नमस्कार, मी संदीप श्रृंगारे. माझं उल्हासनगरला स्वीट शॉप आहे, होलसेल. मला 3 मुलं आहेत. धन्यवाद संदीप. धनगर सर येत आहेत असं आम्हाला माहित पडल्यानंतर आम्ही संदीप शृंगाराला सांगितलं, म्हटलं बा धनगर सर येणार आहेत तर तू बुंदीचे लाडू जर आणशील तर बरं होईल म्हटलं. मी त्याला विनवणी केली, पण तो म्हणत होता मी फक्त एकटाच मागे आता, बाकी माझे 4-5 मित्र शनिवारी संध्याकाळीच निघून गेले रात्रीला. त्याच्यामुळे 10-12 किलो. मला 2 मुलं आहे, एक मुलगा शाळा शिकतो इथे आणि एक मुलगा वारकरी संप्रदायात. 2 मुली. व्यवसाय संजूचा शेती व्यवसाय आहे, त्याला आठवण नाही, मी आठवण करून देतो. धन्यवाद. दिवसाने मी शेती करतो, पण काही माझा ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. 2 मुली आहे, एक 9वीला ते एक 4थी. धन्यवाद योगेश. हॅलो, ऐका, माझं नाव लोहारा. मला या 2 मुलं एक मुलगी आहे आणि आमचा व्यवसाय मिस्त्री कामाचा आहे. तर मी बांधकाम तेच करतो बा, दुसरं काही नाही आपलं. माझा शेतीचा व्यवसाय आहे आणि मुलगी 4थीला जाते आणि मुलगा 1लीला जातो. धन्यवाद कृष्ण सरोदे. माझं नाव सतीश प्रकाश पालिवाल. सध्या मी गावातच राहतो. माझा राघवी फोटो स्टुडिओच्या नावाने स्टुडिओ आहे. हॅलो, माझं नाव गजानन शंकर सोनवणे. माझा शेती व्यवसाय आहे. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे. एक मुलगी 6वीला आहे, एक मुलगी 3रीला आहे, मुलगा छोटा आहे. माझं नाव कैलास बाबराव खरे. माझा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. मला 2 मुलं आहे, एक 3रीला आहे आणि एक KG1 आहे. धन्यवाद कैलास. हॅलो, माझं नाव संजय रमेश शिंदे आहे. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे. मी सुप्रीममध्ये कामाला आहे. धन्यवाद संजू भाऊ. मी प्रकाश राजपूत. मला माझा व्यवसाय आहे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचा. मला एक मुलगा आहे, तो 9वीला आहे आणि एक मुलगी आहे, ती 6वीला आहे.
धन्यवाद प्रकाश भाऊ. मी गजानन देवराम पाटील, आता सध्या जळगावला राहतो आणि माझं छोटं मिनी ट्रान्सपोर्ट आहे. 4 पिकअप आणि 1 आयशर आहे माझ्याकडे. आणि पावाचा बिझनेस बंद केलेला आहे. इथे राहतो आणि माझा पीठ गिरणीचा व्यवसाय आणि पशुखाद्याचं पण दुकान आहे माझं आणि श्रीला आहे. नाव विजय आनंद बनकर. माझा शेतीचा व्यवसाय आहे आणि शेतीला जोडधंदा असावा म्हणून मी सावता हायटेक नर्सरी असं रोपवाटिका टाकलेलं आहे. व्यवसाय करतो. मला एक मुलगा आहे, 4थीला जातो. माझं नाव बाबूराव शालिक पाटील. माझा एज एजल नावाने इथे पोस्ट स्टुडिओ आहे. मला एक मुलगी आहे 4थीला आणि एक मुलगा 1लीला. मोतीलाल गीते माझं स्वतःचं शॉप आहे जय तपीशर जनरल आणि हार्डवेअर. मला 2 मुली 1 मुलगा आहे. माझं नाव शांताराम सुखलाल लोधारी. मी मुंबई पोलीसमध्ये कामाला आहे. मी एकटाच आहे आपल्या 10वीच्या बॅचमध्ये आणि मला 2 मुली आहे. बाकी सगळं व्यवस्थित आहे. माझे नाव पंकज सुभाष पाटील. मी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समध्ये आहे. सध्या माझा पत्ता तर ऑल इंडिया आहे, पण सध्या आता पोस्टिंग माझी सिलिगुडीला दार्जिलिंगला आहे. धन्यवाद. मित्र दार्जिलिंगहून यायचं जर म्हटलं. यशवंत पाटील. माझा शेती व्यवसाय आहे. मला 1 मुलगी 1 मुलगा आहे. माझी मुलगी 12वीला जाते, 1 10वीला, मुलगा 10वीला जाते. धन्यवाद भाऊ. पुढील परिचय देण्यासाठी हे आमचे बबलू भाऊ राजेश बोसांडे उर्फ रामा रेड्डी नाना स्पॉट म्हणून यांची मुलांमध्ये अशी एक ओळख निर्माण झालेली आहे. नमस्कार मित्र. माझं नाव लागला राजेश भोसांडे. लागल्यानंतरचं पण राजेश भोसांडे. मला 2 मुलं आहे. मोठा 5वीला जातो आणि दुसरा 3रीला जातो. मी सध्या औरंगाबाद येथे कार्यरत आहे. रिलायन्सचे मी इंटेरियर प्रोजेक्ट घेतो आणि आता सध्या छोटासा एक बिझनेस चालू केलेला आहे. प्लॉटिंगचा धंदा आहे. माझं नाव संजय शंकर क्षीरसागर. शेती व्यवसाय, 2 मुलं आहे. धन्यवाद. माझं नाव पंढरनाथ रतन गुजर. मी शेतकरी आहे. मुलगा मुलगी सांगायचं आहे, लग्न झालं की नाही ते सांगायचं आहे. मला 1 मुलगी 1 मुलगा. 1 मुलगी 8वीला जाते, मुलगा 6वीला आहे. देवदास विलासराव पाटील. मी शेतकरी आहे व माझा केडी ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. मी परराज्यात केडी ट्रेडिंगचा व्यवसाय करतो. ठीक. माझं नाव अनिल दोंडू राऊत आहे आणि मी मुंबईला येस बँक डाटा सेंटरला BMS इंजिनियर आहे. धन्यवाद अनिल. माझे नाव इम्रान पटेल. मी एक फार्मा कंपनी इलालीमध्ये मी सिनियर मॅनेजर आहे आणि माझं लोकेशन बँगलोर आहे. धन्यवाद इम्रान. मानसिकता त्याच्यामुळे प्रत्येकाने परिचय द्यायचा आहे. विनोद प्रल्हाद पाटील, मुक्काम पोस्ट लोहारा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. माझा व्यवसाय शेती. 1 मुलगी आणि 1 मुलगा आहे मला. धन्यवाद विनोद. मोहन पाण्याला कुणाला खायचंय मोहन ताक. इथे आपण कमीत कमी 22 वर्षातून जमलेले आहोत. हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आपण घेण्याचं फक्त एवढ्यासाठी ठरवलं की भरपूर मुलं पैसा तर सर्वच कमवत आहेत, कुठल्या मार्गाने कमवतात त्याच्याशी कुणाला काही घेणं देणं नाही. हे फक्त करतो काय जीवनात यशस्वी होण्याचा, त्याचा म्हणजे कशामुळे तो यशस्वी झाला, त्याने स्वतःबद्दल आपलं काहीतरी एक मनोगत व्यक्त करायचं आहे आणि जुन्या शाळेतल्या आठवणी त्यांना उजाळ्याने आपले मनोगत व्यक्त करायचं आहे. 2 मिनिटं का होईना. सर्वांना माझा नमस्कार आणि माझ्या गुरुवर्यांना नमस्कार. इथे व्यासपीठावर
असलेले माझे गुरुवर्य आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पटेल सर आणि धनगर सर आणि सुर्वे सर आणि ह्या वस्तूचे याला ॲक्च्युली वस्तू नाही म्हणता येणार, हे आपलं एक संस्कार घर आहे आणि हे संस्कार घराची सध्या जिम्मेदारी असलेले आणि आपल्याला सर्वांना इतिहास शिकवणारे असे आमचे आदरणीय परदेशी सर आणि आज आपण गणपतीची आरती जेवढ्या सुरात म्हणतो असे आपले आदरणीय सर भांबरे सर, मी कायमच माझ्या मुलाला सांगत असतो की आम्ही शाळेमध्ये जेव्हा आमचे भांबरे सर होते ज्या पद्धतीने आम्हाला आरती शिकवत होते त्याच्यामुळेच आम्ही एवढी छान आरती गाऊ शकतो, त्याचं सर्व क्रेडिट मला वाटतं की भांबरे सरांना जातं. त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या झाला असेल. आणि चुकून रोणकडे सर जे आपल्याला छान इंग्लिश शिकवायचे, त्यावेळेस तर मी इंग्लिश नाही बोलू शकत होतो, पण जे काय त्यांनी आम्हाला इंग्लिश शिकवली, ग्रामर काय महत्व असतं इंग्लिश बोलण्याचं, आय थिंक त्याचा कुठेतरी मला माझ्या व्यवसाय नाही माझ्या नोकरीत खूप फायदा झाला. त्यासाठी त्यांना माझा मनापासून नमस्कार. आणि सुरवंशी सर ते कायमच म्हणजे एक आत्मविश्वास आपल्यामध्ये कसा दृढ व्हावा, एक लिडरशिप कशी असावी, त्या माध्यमातून आपल्याला ते पीटीचे धडे द्यायचे, त्यांना पण माझा नमस्कार. आणि लिंगायत सर, परत पाटील सर आणि खरे सर, म्हणजे हिंदी कशी उत्तम आपण, कारण हिंदी आपली ही राष्ट्रभाषा आहे, तर हिंदी आपण आपली हिंदुत्वावर कर्तृत्व कसं असायचं, तर त्यांनी एक छान हिंदीची पाठशाळा आपल्याला दिली, त्यांना पण माझा नमस्कार. आणि आपल्या मॅडम शेळके मॅडम, त्यांनी पण आपल्याला खूप छान शिकवलं, त्यांना पण माझा नमस्कार. आणि रोणकडे सर, सुर्वे सरांना मी नाही विसरू शकत. आता मला कळलं की म्हणजे देशाचं राजकारण काय असतं आणि देशामध्ये कोणकोणत्या संस्था असतात, ते नागरिक शास्त्र शिकवण्याचं काम त्यांनी आपल्याला केलं. त्याच्यामुळेच आम्ही आता म्हणू शकतो की विधानसभेचे विधान परिषद काय असतं, राज्यसभा काय असतं. माझ्या मते तरी त्यावेळेस आपल्या तर डोक्यावरून जात असेल, पण त्यांचं काही ना काही आपल्या आपण खो-खो खेळणार, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपलं तेवढं खेळाच्या बघण्याच्या दृष्टी बघण्याकडे आपला तो दृष्टीवर असं मजा यायची, चला आपण खेळूया. तर आता माझ्या मते कुठेतरी ही शिक्षण प्रणालीमध्ये काही गोष्टी म्हणजे नाही आहेत, कारण तशी ती मानसिकता पण राहिली नाही विद्यार्थ्यांची. एवढं घडवलं तर मला पण या शाळेचं काय देणं लागतं, तर त्यासाठी मी जाहीर सर्वांना सांगतो की मी शाळेसाठी काही ना काही माझ्या पगारातून काय पूजापुंजी येते ते सेव्हिंग करतो, त्यातून मी शाळेला सर 11,111 रुपये देण्याचं मी जाहीर करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. मला इथं बोलण्याबद्दल संधी दिल्याबद्दल या कार्यक्रमाचे अध्यक्ष पटेल सर यांना मी थँक्यू बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅशियरचं काम करायचे आपल्या JDCC बँकेत, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिने 5,001 रुपयाची देणगी शाळेला देण्याचं सांगितलेलं आहे. धन्यवाद. सारे माझे गुरुवन वर्ग आणि माझे मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाला सगळे आले, शेड्यूलमधून इथे आले, त्याबद्दल मी पण त्यांचा आभारी आहे. मी जास्त वेळ न घेता सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळे आपल्या या शाळेमधून शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहिलेत आणि त्यांनी आपलं घर आणि आपलं स्वतःचं एक स्वतःला इस्टॅब्लिश केले, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. थँक्यू. वर्ग आदरणीय पटेल सर, आदरणीय धनगर सर, आदरणीय भांबरे सर, सूर्यवंशी सर, लिंगायत सर आणि इतर सर्व गुरुजन वर्ग, जसं किशोरने सांगितलं की हे एक इमारत नाही, एक संस्कार आहेत. ज्याप्रमाणे आपल्यावर शिक्षकांनी संस्कार टाकले आणि आपण घडू शकलो, याचं सर्व होल क्रेडिट इज गोज टू ओनली ऑल पीपल वर सिटिंग हिअर.
सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आणि जसं किशोरने म्हटलं की हे त्याप्रमाणे मी पण माझ्या सॅलरीतून जे काय मला अर्धी मिळते सॅलरी, त्यापैकी मी पण 11,001 रुपयाची देणगी आज संस्थेत देतो. आणि माझ्या सर्व गुरुजन वर्गाचे मी खूप खूप आभारी आहे. स्पेशल करून धनगर सर माझ्या खूप टचमध्ये होते. त्यांच्यामुळे माझं बीजगणित एवढं फिट झालंय त्यांच्यामुळे. आणि त्यामुळे आज मी ज्या पण परीक्षा ट्रॅक करतो लाईफमध्ये त्या मी अचीव्ह करतोच. प्रत्येक स्पर्धा परीक्षा मी अचीव्ह करतोय 2010 पासून. माझं सिलेक्शन भरपूर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये झालं, पण मी एक फॅमिली बॅकग्राऊंड आणि सर्व बघून एका भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई येथे कार्यरत, येथे स्टेबल झालो. फॅमिली मला एक जसं मी मगाशी सांगितलं, मला 2 मुली आहे. माझी मोठी मुलगी 4th ला आहे, छोटी मुलगी सिनियर KG ला आहे. आणि त्या पण उत्सुक होते यायला, पण त्यांची स्कूल असल्यामुळे आय एम अनेबल टू कॅच हिअर म्हणजे मी त्यांना इथं आणायला अनेबल झालो त्यांची स्कूल असल्यामुळे. आणि आता मार्च महिन्यात चालू आहे, दोघं केंद्रीय विद्यालयामध्ये शिकतात आणि एक्झाम कंडक्ट आहेत, त्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. तर त्यांचं पण खूप इच्छा होती, पप्पा आम्हाला तुमच्या फ्रेंडला भेटायचं म्हणून करतो. आणि माझ्या मैत्रिणींना पुढील लाईफसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझे विद्यार्थी मी बोलण्यासाठी म्हणजे स्टेजवर येण्यासाठी विनंती करतो. राहुल कटारिया. सन्माननीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे सर्व मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी प्रत्येक सर्वांचं काही नाव घेते कारण सर्व गुरुजन हे सारखेच आहेत. गेट टुगेदर म्हणजे काय? गेट टुगेदर म्हणजे घट्ट मैत्रीचे पुरावे. गेट टुगेदर म्हणजे घट्ट मैत्रीचे पुरावे. शाळा आठवली की सगळे फ्लॅशबॅक डोळ्यासमोरून जातात. ती मस्ती, ती मजा, तो शिक्षकांचा खाल्लेला मार, मित्रमैत्रिणींसोबत केलेली धमाल, सगळं आठवलं की टचकन डोळ्यातून पाणी येतं. असं वाटतं लहान होतं तेच बरं, पण कधीतरी मोठं व्हायलाच लागतं नाही आता. पण आपण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरू शकत नाही. जुन्या मित्रांशी बोलताना जाणवतं की आयुष्य किती बदललं आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा एक घट्ट नातं असतं, ते म्हणजे मैत्रीचं. रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात त्याच्या बंधनांना मैत्री म्हणतात. इयत्ता 10वी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर प्रत्येक जण आपापल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो. हा टप्पा ओलांडून आज आपल्याला जवळपास 22-23 वर्ष झालेली आहेत. अर्थातच ते साल आपलं 2001 होतं. डॉक्टर जी जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथून 10वीची परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांशी मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले. करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच, पण बोलणंही होत नव्हतं. पण व्हॉट्सअप आणि फेसबुकने आमच्या मैत्रीचा पुनर्जन्म घडवला. आलो तेव्हापासून एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण झाली, गप्पा सुरू झाल्या. आपलं लग्न, जोडीदार, ते निभावणं याबद्दल बोलता थट्टा मस्करी होत होती. सर्वांनी शालेय जीवनातील गमती जमती सांगितल्या. अजूनही आठवतात ते शाळेतले दिवस, ज्यावेळेस आपला अभ्यास अपूर्ण असायचा आणि मुली म्हणायच्या, सर आज होमवर्क तपासणार होते ना, काय झालं? शाळेतले त्या गमतीचे ते दिवस गेले आठवणीच्या जाळ्यात. शाळेतले ते बालपण उरले फक्त. सुटलेला त्यांच्या असायचा आपला 11 वाजेचा टाइम होता शाळेला. तर आणले म्हणजे सगळ्यांना एकदम अशी खुशी व्हायची की काल सुट्टी 100% काल सुट्टी आहे. त्या सुट्टीने म्हणजे गावाकडील भाषेमध्ये मास्तर म्हणतात. मास्तर या शब्दाला खूप जोड आहे. पण आज पहिल्यांदा मास्तर या शब्दाची फोड आहे. मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे पातळी दर्जा. मास्तर म्हणजे आईच्या पातळीवर जाऊन जीव लावणारा, जीवनाचा स्तर उंचावणारा व्यक्ती म्हणजे माझे शिक्षक, माझे मास्तर, माझे गुरु आहे. हे ऐकून छान वाटले. जे घडवतात, शिकवतात, भविष्य आपले सावरतात, पंखाचं देऊन गरु झेपेचे वेळ लावतात, असे हे माझे शिक्षक. अशा माझ्या शिक्षकांना माझा मानाचा मोजा. आज व्यवसाय होता, त्या व्यवसायाला आज मी कितीतरी पटीमध्ये, मी सांगू नाही शकत, त्या पटीमध्ये मी वाढवलेला आहे. आणि कुठल्याही गोष्टीचं आपल्याला असं म्हणजे सर्व मित्रांसोबत मिळून मिसळून नये किंवा आपण एकदमच हे ते असं काहीच नाही. हे सर्व तुमचं आम्हाला लाभलेलं संस्कारांचं
बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द डॉक्टर शेळके सर यांच्याशी माझं बोलणं झालं. ते म्हणा राहुल आता सध्या तू त्या विषयावर बोलू नको. ज्यावेळेस आपलं इथे 11वी 12वीचं येईल ओपनिंगचा विषय जो बी होईल त्यावेळेस आपण काय करायचं ते करू. त्यामुळे मी ते आज काही विषय घेत नाही. विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरुवे नमः. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष पदवी सर, कार्यक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक परदेशी सर आणि या ठिकाणी उपस्थित आमच्या वेळेस जे शिक्षक होते ते सर्व शिक्षकांना मानवंदना देऊन मी माझ्या मनोगताला सुरुवात केली. खरं तर आजचा दिवस हा भावूक करणारा दिवस आहे. इथे प्रत्येक जण खूप लांब लांबून आलेला आहे. शिक्षकाची बरेच जण रिटायर झालेले आहेत, विद्यार्थ्यांनी त्यांच्या सासरी गेलेले आहेत, मुलं पण कामानिमित्त बाहेर राहतात. पण या दिवसाच्या निमित्तानं सर्वजण इथे आले. जशी शाळेकडे पावलं वळू लागली तशी अनेक आठवणींचे पदर डोळ्यासमोर आले. यामध्ये अनेक शिक्षकांच्या आठवणी आहेत. ज्याप्रमाणे धनगर सरांनी आम्हाला बिजगणित शिकवलं, सावदेकर सर आज उपस्थित नाही, त्यांचंही भूमितीचं होतं. त्याचप्रमाणे सूर्यवंशी सरांची M60 रविवारची परेड या ठिकाणी ग्राउंडवर आला ठेवली. अशा बऱ्याचशा आठवणी या ठिकाणी आहेत. एक वाक्य वपू काळेंचं आहे की काही व्यक्ती आणि काही जागा ह्या राखीव असतात. त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात त्याची शाळा आणि त्याचे शिक्षक हे कायमस्वरूपी स्मरणात राहतात. आज जरी आम्ही या शाळेतून बाहेर पडलो असलो तरी 5 सप्टेंबरला आवर्जून आम्हाला या शाळेची आठवण येते, या शिक्षकांची आठवण येते. जरी तुमच्याशी आम्ही संपर्कात नसलो तरी मनोमन आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मानवंदना देतो. त्याचबरोबर आज आम्ही जे कोणी आहोत या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात आपापल्या परीने पुढे गेलेला आहे आणि याचं सर्व श्रेय या शाळेने जे आम्हाला संस्कार दिले, जे ज्ञान दिलं ते आजपर्यंत आम्हाला पुरतं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते पुरेल याची आम्हाला खात्री आहे. मी 12वीला शिक्षणशास्त्र विषय शिकवते. त्यात व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा घटक तर बाह्य घटकमध्ये शाळा हा खूप महत्त्वाचा घटक आहे. शाळा आणि शिक्षक आणि शालेयतर कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो, शिक्षकाच्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होत असतो. तर त्याप्रमाणे आपल्या शाळेने आणि शिक्षकांनी आम्हाला पुरेपूर देण्याचा प्रयत्न त्या काळात केला की ज्यामुळे तुम्ही आज आम्हाला एवढे आठवतात, स्मरणात राहतात. यासाठी मी सर्व गुरूंचे खूप आभार मानेल आणि यासाठी एक छोटीशी कविता सादर करते. आज पुन्हा मी माझ्या शाळेत आले, परत एकदा मी तुमची विद्यार्थिनी झाले आणि आज पुन्हा मी शाळेत आले. शिकले, सवरले, पडले, धडपडले, तुमच्या प्रेमछायेत रोज रोज घडले. म्हटली प्रार्थना, राष्ट्रगीतही म्हटले, पाढे पाठ घेण्यास सर तुम्ही किती झडले. तुमची शिकवण म्हणून सर संकटात न भराले, आज पुन्हा मी माझ्या शाळेत आले. वर्गात सर मला बसू द्या, काही अवघड गणित आणि हातावर छडा द्या. मधल्या सुट्टीत धावत पळत जेवायला जाऊ द्या आणि आणलेला ठेचा भाकरीचा डबा मला खाऊ द्या. हीच अवीट गोडी मी पुन्हाच राखायला आले, आज मी पुन्हा या शाळेत आले. काही क्षण असतात जगण्याचे ते असेच भरून घ्यावे, आयुष्यभर पुरतील मित्र शाळेत सोडून घ्यावे. शिकावे जीवनाचे सार 4 भिंतीच्या शाळेत, जगण्यास बळ देणारे आशीर्वाद गुरूंचे पाठीशी घ्यावे. ही शिदोरी पुन्हा मी घ्यायला आले, आज पुन्हा मी शाळेत आले. किती मोठे झाले तरी सर आज लहानच ठरते. शाळा शिक्षक यांची आठवण नेहमीच काढते. ऊर येतो भरून जेव्हा तुम्हालाच मरते, विद्यार्थिनी तुमची आहे अभिमानाने सांगते. या कृतार्थ सोहळ्याचे मी कृत्य झाले, आज पुन्हा मी या शाळेत आले. धन्यवाद सर तुमचे, धन्यवाद शाळा, तुमच्यामुळे आज झाला जगण्याचा सोहळा. फिरून जन्मी आम्ही येऊ तुमच्या अंगणात, भरभरून ज्ञान आणि शक्ती घेऊ मनगडात. आज पुन्हा मी परत लहान बालक झाले, आज पुन्हा मी या शाळेत आले. त्यानंतर माझ्या मित्र परिवारासाठी एक चार ओळी आहे. जन्म एक थिंबासारखा असतो आणि आयुष्य एक ओळीसारखं असतं. प्रेम हे त्रिकोणासारखं असतं, पण मैत्री ही वर्तुळासारखी असते की जिला कधीही शेवट नसतो. आणि हा जो मैत्रीचा जागा या निमित्ताने जुळला आहे तो कायम प्रत्येकाच्या मनात रुजावा एवढं मी मानते आणि माझे मनोगत संपवते. टाइम भरपूर झालेला आहे. 1-2000 चे विद्यार्थी विद्यार्थिनी, माझे स्नेही मित्र, मी या शाळेमध्ये काम केलेले आहे. याच भूमीत जन्मलेलो आहे
आणि इथेच लहानचा मोठा झालेला आहे. पहिली शाळा आमची इथे नव्हती, बदरपट्टा. त्याच्यानंतर मग काही काळ गावात आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे आलो. असा आमचा प्रवास आहे शाळेचा. बोर्डिंग सुद्धा तिथे. हा आमचा कृतज्ञता सोहळा मी अरेंज केला. त्यासाठी आम्ही पहिल्यांदा कृतज्ञ आहोत. असा सोहळा पहाटेला झाला. पहाटेच्या विद्यार्थ्यांनी आयोजन केलं होतं. त्यावेळेस आम्ही सर्व शिक्षक पहाटेला शिकवणारे त्यावेळेचे त्यांच्या सोहळ्यासाठी गेलो. तुम्ही हा सोहळा अरेंज केला, तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद. मित्र लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस शिकत होते त्यावेळेस आम्ही तुम्हाला शिक्षा करत होतो, बरोबर आहे? शिक्षा करत होतो, कमीत कमी बोलण्याचं तरी शिक्षा करत होतो. आणि त्यामुळे तुमच्यात काहीतरी बदल ज्यावेळेस घडत होता. आता गंमत अशी आहे, शिक्षा हा प्रकारच गेला. मारायचं नाही कारण मला एकच आहे, मारायचं नाही कारण मला दोनच आहे. अरे हो ना, एक असो का दोन असो, त्याची पायाभरणी आणि त्याला मजबूत करणं हे काम त्या शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांचंच आहे. आणि त्यामुळे शिक्षकांनी रागवले असतील, बोलले असतील, एवढ्यापुरतं फक्त त्यांना सांगायचं ठीक आहे, काही हरकत नाही, एवढं फक्त त्यांचं समाधान करायचं. पण कोणते सर होते? चौधरी सर. मी नव्हतो, दुसरे चौधरी सर. आणि आपण आता त्यांना पाहू. तुम्ही पाहणारे मान्य, पण तुमच्याकडे दुर्लक्ष करणारे आयुष्यभर जोपर्यंत तुम्ही इथे शिक्षक आहे तोपर्यंत पाहणार तुमच्या बोरग्याकडे. म्हणजे काय झालं, तो बोरग्या त्या वंचित झाला त्या विषयापासून, त्या शिक्षकापासून. अध्यक्ष आदरणीय पटेल दादा, मंचावर उपस्थित सर्व माझे आजी माजी सहकारी बंधू भगिनी आणि 2001च्या बॅचचे आमचे सर्व लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आमचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनो, मित्रो, आणि गेट टुगेदर घ्यायचंय तर मनस्वी अतिशय आनंद झाला. कारण ज्या लोहारा शाळेमध्ये माझी अपॉइंटमेंट त्या ठिकाणी सुरुवातीला 9/11/1995 मी या विद्यालयामध्ये जेव्हा मित्र आलो आणि 2006 पर्यंत मी या ठिकाणी कार्यरत होतो. माझ्या नोकरीचा हा मी सुवर्ण काळ त्या ठिकाणी समजतो. कारण या गावाने, या शाळेने आणि परिसरातून जे सहकार्य आपल्या शाळेला नेहमी मिळत त्या ठिकाणी गेलं, तर अशा प्रकारचं सहकार्य जरी आपल्या संस्थेच्या इतर शाखा त्या ठिकाणी असल्या तरी अशा प्रकारचं सहकार्य, अशा प्रकारचे विद्यार्थी, आता मी या क्षेत्रामध्ये जवळजवळ 28 वर्षापासून आहे, तर गर्भ दिल्याशिवाय मला त्या ठिकाणी काही राहलं नाही. म्हणून कारण मला इथे बऱ्याच गोष्टी मित्र शिकायला मिळाल्या. मी खरं शिकलो इथे, जरी मी शिक्षक होतो तरी काही विद्यार्थ्यांनी आम्हाला शिकण्यास भाग पाडलं. जो इंग्रजी विषय आम्ही जोडीने शिकवायचो, आमची युती सरकार त्यावेळेस कार्यरत होती. तुमच्याही वेळेस मला वाटतं D.R. पाटील सर आणि मी W. दादांनी आम्हाला ती जबाबदारी दिली आणि डायरेक्ट मला 5वी वरून त्या ठिकाणी 10वीवर सर तुम्हाला 10वीचं इंग्रजी घ्यावं लागेल. थोडी भीती मित्र, काय तुमच्या मनामध्ये स्थान असतं हे मला आता कळतंय. कारण मी लोहारा आणि नंतरची 4 वर्ष वाकडी विद्यालयामध्ये मी 10वीला शिकवण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं. परंतु आता मी जशी सर्व्हिस माझी जरी जास्त होत चालली, पण मी आता साधारण मी आता 5 ते 8च्या वर्गाला त्या ठिकाणी शिकवण्याचं काम करतो. तर आणि जे काही आमच्याकडून घडले आणि काही दुर्लक्षित राहिले, जसं भाऊंनी सांगितलं, राजू भाऊंनी, की शेती हा व्यवसाय सांगायला आमचे काही विद्यार्थी त्या ठिकाणी लाजतात. मित्र, कोणताही व्यवसाय हा कमी प्रतिष्ठेचा नसतो आणि म्हणून शेती हा देखील प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे. शेतीला एक दिवस चांगले दिवस येतील असं मला त्या ठिकाणी वाटतं. आपण कोणत्याही प्रकारचं आपलं धैर्य न खचू देता जोमाने तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्या क्षेत्रामध्ये तुमची सर्वांची उन्नती हो, तुमची भरभराटी हो, तुमची खूप प्रगती हो. आमच्या
मुलींना देखील मी त्या ठिकाणी सुयश त्या ठिकाणी लाभावं अशा प्रकारची प्रार्थना मी परमेश्वरावर त्या ठिकाणी करतो आणि पुनश्च आपल्या सर्वांचे आमच्या या शिक्षकांच्या वतीने तुम्ही हा जो कार्यक्रम त्या ठिकाणी घडवून आणला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी हार्दिक असे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दादासाहेब पाटील आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ, माझे लाडके विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 22 वर्षानंतर तुम्ही शाळेत आलात, पण आल्यापासून पाहिलं मी एकही विद्यार्थी वर्गात गेला नाही. फक्त स्टेज सांभाळलं आणि इथेच गप्पा मारत बसले. मला असं वाटलं होतं की तुम्ही वर्गात जाल, आपला बेंच शोधाल. मी इथे बसत होतो, आज मोडलेला आहे का चांगला आहे. सापडला का? बरं झालं. सुद्धा एक छोटीशी आठवण तुमची आणि तुमची या शाळेबद्दलची. शाळा ही आपण विसरू शकत नाही. मी माझ्या शाळेला अजूनही विसरलेली नाही. या वयात सुद्धा आम्ही गेट टुगेदर करतो. आमचे पण सहकारी आम्हाला भेटतात. शाळेत आजही जातो. आजही आमचा मोडका बेंच आम्हाला दिसत नाही. त्यावेळेचे मोडके बेंच होते, आता तिथे चांगली परिस्थिती आहे. मोठ्या शाळेत मी शिकत होते. तुम्ही या शाळेत आले तेव्हा तुमची शाळा तुम्हाला आठवत होती, तशी मला माझी शाळा आठवत होती. मी नाशिक येथे मराठा हायस्कूल इथे शिकले. लहानशी विसरू नको तू शाळेला आणि घेतलेल्या ज्ञानाला, घेतलेल्या ज्ञानाला. घेऊन जा तू साथीला रे अमृत भरल्या शिदोरीला. मिळणार नाही तुला शाळेमध्ये बसायला, मिळणार नाही तुला शाळेमध्ये बसायला. उलटून कधी तू बोलू नको रे गुरुजन अन आई बापाला. उलटून कधी तू बोलू नको रे गुरुजन अन आई बापाला. घेई आशीर्वाद आयुष्याला वंदन करुणी चरणाला. मिळणार नाही तुला संधी अशी स्पर्शायाला, मिळणार नाही तुला संधी अशी स्पर्शायाला. विसरू नको तू सखे सोबती जीव देती जीवाला. विसरू नको तू सखे सोबती जीव देती जीवाला. घेऊन जा रे दिवस मजेचे आयुष्याच्या प्रवासाला. मिळणार नाही पुन्हा येथे तुला खेळायला, मिळणार नाही तुला येथे पुन्हा खेळायला. जपून जा, जपून जा रे वाटेवरुनी दूर सारून काट्याला. देते आशिष भरभरुनी रे दुःख न येवो वाट्याला. देते आशा अभ्यासाला. मिळणार नाही तुला छडी पुन्हा अभ्यासाला. खरेपणाचा आदर्श घेऊन चाल सत्याच्या रस्त्याला. खरेपणाचा आदर्श घेऊन चाल सत्याच्या रस्त्याला. मिळणार नाही पुन्हा थारा कधी अपयशाला. मिळणार नाही पुन्हा थारा कधी अपयशाला. आहे त्या प्रत्येक क्षेत्रात आपण सर्वार्थाने प्रगती करावी असा आशीर्वाद देते आणि इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2001 या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय वंदनीय पाटीलदादा, उपस्थित शिक्षक यांच्यामध्ये जे खरे आमचे मार्गदर्शक होते
तुमचे गुरु पण आहे आणि आमचे पण गुरु आहे असे धनगर सर, एस चौधरी सर, भांबरे सर, सूर्यवंशी सर आणि जे शिक्षक आहे आता व्यासपीठावर उपस्थित हे माझे सहकारी शिक्षक आहेत आणि उपस्थित माझे 2000-2001 या बॅचचे सर्व लाडके विद्यमान आहे. मी राजू गीतेला गावात असल्याने नेहमी भेटत राहतो आणि राजू असेल, राहुल कटारे असेल, जे जे गावात राहणारे आहेत त्यांना मी नेहमी भेटत असतो आणि सांगत असतो की या आधुनिक काळामध्ये गेट टुगेदरची फार गरज आहे. गेट टुगेदर याच्यासाठी त्यांनी एक नाव दिलेलं आहे या स्नेहमेळ्याला, ऋणानुबंध. हे ऋणानुबंध गेट टुगेदरच्या माध्यमातून जोडले जातात. 22 वर्षानंतर मित्रांनो, प्रत्येक जण आयुष्यामध्ये उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने काही गावात काही बाहेर असतात, पण एकत्र यायचं असतं आणि वेळ काढायचा असतो. हे खरं जीवन आहे आणि त्यासाठी हे गेट टुगेदर आयोजित केले जातात आणि त्याचा मला अभिमान आहे. या माझ्या विद्यार्थ्यांनी विनंतीला मान दिला आणि हा गेट टुगेदर सोहळा घडवून आणला. मी विद्यालयाचे मुख्याध्यापक या नात्याने, संस्थेचे माझे जेवढे सर्व संचालक मंडळी यांच्या नात्याने, माझ्या सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी यांच्या नात्याने तुम्हाला धन्यवाद देतो. हे पण या विद्यालयाशी जोडले गेलेले, जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा तेव्हा ते विद्यालयात येतात, भेटतात आणि या विद्यालयातून जे काही त्यांनी घेतलेलं आहे त्याचा आनंद व्यक्त करतात. आपल्या या विद्यालयात माझ्या 2 वर्षाच्या काळात, मी आता 2 वर्षापासून मुख्याध्यापक आहे, तिसरं एक गेट टुगेदर आहे आणि या गेट टुगेदर मध्ये जसं आमच्या या विद्यार्थ्यांना वाटतं की मी या शाळेत शिकलोय आणि मी या शाळेचं काहीतरी देणं लागतो आणि मी काहीतरी द्यावं बा, हा हेतू लक्षात घेता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी या शाळेला देणगी रूपाने खूप काही दिलेलं आहे. नुसतं विद्यापीठ गेली, इथं मी मुख्याध्यापक म्हणून काम करतोय. माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवताना नेहमी सांगायचो की बोलणं ही कला आहे आणि तुम्ही नेहमी भाग घेत चला. मी बऱ्याचशा मुलांना प्रवृत्त करायचो वक्तृत्व स्पर्धेसाठी, बोला, पण जे काही बोला तर तुम्हाला भविष्यात त्याचं परिणामांना बघावं लागेल. तो विद्यार्थी मला जेव्हा बोलला तेव्हा मला त्याचा हेच बघा असं असतं. तर या शाळेमध्ये मी देखील शिक्षक म्हणून माझ्या विद्यार्थ्यांच्या अंगी वक्तृत्व गुण बनावं म्हणून 2009ला 25,000 रुपयाची ठेव ठेवून त्याच्यातनं मिळणाऱ्या व्याजातनं विद्यार्थ्यांना बोलण्याची कला अवगत करण्याचा प्रयत्न केला की जे 20 डिसेंबरला कैलासवासी बापूसाहेब बरोबर यांच्या पुण्यतिथीनिमित्त वादविवाद स्पर्धा होते आणि ते आज या गाडीला कमी करतायत म्हणून मी त्याच्यात परत भर काढली आणि 41,000 रुपये बँकेत ठेवलेत आणि आता दर 20 डिसेंबरला आमचे विद्यार्थी इथे येतील, बोलतील आणि त्यांना त्यांच्या अंगी बोलण्याचे गुण अंगी बनतील आणि ते विद्यार्थी करतील. अशा पद्धतीने ही शाळा, या शाळेतले विद्यार्थी आजी असो माझी असो या शाळेला कधी विसरत नाही, ना शिक्षक विसरतात ना कोण विसरतं. आजच्या या आपल्या संमेलनाचे खरं प्रवर्तक तुम्ही सर्व, तुम्हाला प्रथमतः प्रणाम करतो, कारण तुमच्यामुळे हा आनंदाचा क्षण अनुभवला आहे. तुमच्या सोबतच या व्यासपीठावर आमचे सर्व जुने सहकारी, तुमचे सर्व जुने शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही प्रणाम करतो. कारण दिलं शिक्षक जो असतो ना तो मोकळा होतो, मुख्याध्यापक त्याला प्रशासनाच्या दृष्टीनं फक्त तेवढं काम मिळतं, त्याचा मनमोकळेपणा थोडं थांबतो. तर आज माझं खरं तुमच्याशी मनमोकळे बोलण्याचं संधी थोडीशी का होईना त्याला मर्यादा आहे. फक्त एक अध्यक्ष या नात्याने थोडस 2 शब्द बोलतो. मित्र, 20-22 वर्षानंतर तुम्ही या शाळेत येतात, तुमच्यात खूप बदल झाला, आम्हाला तो बदल जाणवतोय. शारीरिक असेल, तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीनं असेल, तुमचं कौटुंबिक असेल, सर्व दृष्टीनं खूप बदल झाला. तसंच या शाळेच्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला खूप बदल झालेला दिसेल. मी सुद्धा या शाळेचा विद्यार्थी होतो सुरुवातीला. ज्या वेळेला 47 पासून तर 67 पर्यंत विद्यार्थी संख्या, मग आई बाप दूर राहिले, पण शेतीचं आपण
ते एक फिक्स डिपॉझिट आहे. त्या शेतीच्या जोरावर आपण भरपूर काही मिळवू शकतो, कुठेतरी उचल सुद्धा करू शकतो. तो वेगळा आनंद आहे. शेती व्यवसाय कनिष्ठ नाही, आनंदित राहते, कष्ट करा, त्याला जोड व्यवसाय करा. ऍपवर काम करायचं किंवा कंपनीत जायचं, काम करायचं, तिथून आलं की तो थकवा, कंपनीपर्यंत जाणं येण्याचा प्रवास. बरं का कड्याडिया, हा आपला व्यापार फार चांगला आहे, बसलो तर ठीक आहे. खूप टेन्शन मध्ये या नोकरीमध्ये तुम्ही येतात आणि त्या टेन्शन मध्ये होतं काय, तुमच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो, तुमच्या कुटुंबावर खूप परिणाम होतो. आणि एवढं मात्र निश्चित ऍडवाइस करेल की या टेन्शन मधून मुक्त होण्यासाठी आपण मधून फिरण्याचं काम करतो. पायी फिरतो, मोटरसायकलवर कधी बसलो नाही. मी मोटरसायकल घेतली नाही, टीव्ही नाही माझ्याकडे, टीव्ही बघत नाही. रात्री लवकर झोपतो, वेळेवर जेवतो आणि रोज फिरायला जातो. फिरायला गेलो की अनेक मित्र भेटतात, अनेक वयस्क भेटतील, तरुण मित्र भेटतील, तुमच्यासारखे विद्यार्थी भेटतील, गावात राहणारे, त्यांच्याशी बोलतो. नमस्कार. हा जो वेळ, ही जी वेळ जाते ना, त्याच्यामुळे आरोग्य चांगलं राहतं आणि मी निरोगी आहे. मला बीपीच्या किंवा शुगरच्या कोणत्याही गोळ्या घ्याव्या लागत नाही. तर हा आनंद जरूर उपभोगा, एवढं मी तुम्हाला सुचू इच्छितो. जय हिंद, जय हिंद. सेटीचा पेपर असल्यामुळे ते येऊ शकले नाही, पण त्यांनी फोनवर आपल्या सर्वांसाठी पुढील भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. तसेच भाविस्कर सर जामनेर पर्यंत आले, परंतु त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते तिथून वापस गेले. त्यांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. तसेच गेट टुगेदर घेण्याची ही जी संकल्पना आपण आपल्यापर्यंत मांडली, त्यामध्ये विकास बारंबे दापोलीला असतो, डॉक्टर आहे. विनायक काबरा हा हैदराबादला असतो, तो पण कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, माझ्या मते ऍक्च्युली माहित नाही काय करते. त्यांनी कॉन्ट्रीब्युशन आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी दिलेला आहे, परंतु ते उपस्थित होऊ नाही शकले. राहिला विषय, जे कॉन्ट्रीब्युशन आपल्याकडे फुलाची पाकळी या माध्यमातून आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या फोन पेवरून, गुगल पेवरून, स्क्रीनशॉट काढून समजा स्कॅनरवर टाकलेले आहे, पैसे माझ्याकडे जमा झालेले आहेत. बराच पैसा म्हणजे बराच म्हणण्यापेक्षा आता जी देणगी वगैरे आली ही आणि आताची मिळून कमीत कमी माझ्या मते 60 ते 65 हजार रुपये आपल्याला शाळेला म्हणजे कुठल्याही चांगल्या कामासाठी ती वापरात आणता येईल. धन्यवाद सर. आभार मानण्यासाठी मी छाया चौधरी. आभार कसले म्हणतात, आता तर नव्याने सुरुवात होत आहे. आभार कसले मानतात, आता तर नव्याने सुरुवात होत आहे. प्रत्येकासाठी आता नात्यांची गीत गात आहे. तरीही साधं सोपं जगावं, दिलखुलास असावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं वेळी सोडावं. वळण मिळवल्याबद्दल त्या शिक्षकांचे मार्गदर्शन करावे. आभार मात्र त्यांचे जरूर मानावे. आजच्या कार्यक्रमाला आलेले आमचे प्रमुख अतिथी, आमचे पटेल सर, तसेच माझे सर्व माननीय गुरुजन वर्ग, तसेच उपस्थित असलेले माझे मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्व आपली महत्वाची कामे सोडून या ठिकाणी आलात, कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. तसेच माझ्या चिमुकल्या विद्यार्थी मित्रांनी स्वागत गीत आणि विशेष सवानाची आपल्याला सुरुवात करून दिली. त्यामुळे मी इथे आलेल्या सर्व माझ्या माननीय वंदनीय शिक्षकांचे तसेच माझ्या मित्रमैत्रिणींचे या ठिकाणी आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. परंतु नेव्हीमध्ये माझ्या मते मर्चंट नेव्हीमध्ये त्याचं पण आपल्याकडे कॉन्ट्रीब्युशन आलेलं होतं, परंतु एक माझ्या मते काहीतरी सुटीचा विषय होता किंवा काहीतरी थोडा आजारी होता तो, त्याच्यामुळे तो येऊ शकला नाही. परंतु त्याच्या सुद्धा शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. राहिला विषय कार्यक्रमचा समजा आपला आटोपलेला आहे. सर्व शिक्षक मंडळींना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर आता जिथं बसलेले आहेत तिथंच फक्त पुढे उभं राहायचं आहे आणि सर्व एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे मुला मुलींचा. मुलींनी आणि मुलांनी समोर उभं राहायचं.
फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है। जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं। नैनों में ज्योति है, सीपी में मोती है, जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं। जैसे हंसों के संग हंसिनी, जैसे चंदा में है चांदनी, जैसे कवियों की हो भावना, जैसे मन में कोई कामना, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं। जैसे आँखों में हो शोखियाँ, जैसे होठों पे हो सुर्खियाँ, जैसे सावन में छावे जिया, जैसे सजनी के संग हो पिया, दियार बाती हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ हैं। फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथ हम साथ साथ हैं, जन्मों के साथ हम साथ साथ